नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामधून खेडेगावातून अगदी वारकरी हे वारीसाठी पंढरपूर या ठिकाणी जात असतात। पालखी सोहळे वेगवेगळ्या दिंड्या निघतात आणि या दिंड्या निघून खेडेगावातून सगळे वारकरी हे पंढरपूरला रवाना होत असतात। परंतु आता पंढरपूरला रवाना होत असताना काही निर्देश असतात, काही निर्बंध असतात, काही सूचना असतात। त्या सूचनांचं पालन हे करावं लागतं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये नेमक्या त्या सूचना काय आहेत, निर्देश काय आहेत आणि माहिती काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शासन काय सांगते हे सुद्धा। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मित्रांनो, एक शासनाची बैठक पार पडते आणि त्या बैठकीमध्ये आषाढी वारी दरम्यान पोहोचणाऱ्या पालखी सोहळ्या दरम्यान पंढरपूर पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात किंवा शासन हे सगळं काही देत असतं। अशा प्रकारचं एक बैठकीमध्ये ठरतं, ज्यावेळेस आषाढी वारी निघणारा असती आणि आषाढी वारी निघाल्यानंतर या सगळ्या गोष्टींचे शासनाला निर्बंध किंवा सगळ्या सूचना या प्रशासनाला द्याव्या लागतात। कारण आपण पाहत असतो, जर पाणीच नाही भेटलं किंवा लाईट त्यांना पुरेसे तिथे मिळालं नाही, संध्याकाळी जे काही लाईट लागते प्रत्येक ठिकाणी जर अंधारच राहिला तर कदाचित याच्यामध्ये दुर्घटना हे घडण्याचं प्रमाण वाढू शकतं। कारण लाखो लोक हे असतात आणि त्या लाखो लोकांमध्ये आपला जे काही ओळखीचा माणूस आहे, वारकरी जातात, त्याच्यामध्ये काही जण गट करून जातात, 10-15 जणांचे गट जातात आणि त्या गटामध्ये आपला माणूस ओळखणं गरजेचं असतं आणि तो माणूस जर नाही ओळखला तर कदाचित दुर्घटना, तो फिरण्यासाठी जाणार, मग त्याला ओळखण्यासाठी जाणार आणि त्याच्यामध्ये कुठेतरी दुर्घटना सुद्धा होऊ शकते आणि त्या ठिकाणी विजेची गरज सुद्धा तिथं पडणार आहे। त्यानंतर आहे पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी। फिरते शौचालय म्हणजे काय, तर संडास बाथरूम जे की अगदी फिरतं राहणार आहे, गाडीमध्ये राहणार आहे आणि त्या सगळ्या कुठेही समजा त्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आहे, शहराच्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी व्यवस्था नसते, त्यामुळे या सगळ्या गोष्टींची व्यवस्था हे सरकार करत असतं आणि वारकऱ्यांसाठी ह्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करावं लागतं, लक्षात घ्यावं लागतं। वारीच्या आधी जे काही जाणार आहेत लोक, त्यांच्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे। इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीनं करण्यात यावे। पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे। आता पालखी सोहळ्याचे लोक ते जातात, आता महाराष्ट्रामधून खेडेगावातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात, त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये विसावा करतात। अगदी काही जण तर तिथं 10-10 दिवस, 15-15 दिवस राहतात, देवाच्या चरणाशी राहावं म्हणून जातात। सगळं काही सोडलेलं असतं देवाच्या हिशोबावर, देवाच्या भरोश्यावर, सगळं काय म्हणजे त्यांचा संसार सोडलेला असतो देवाच्या भरोश्यावर, पेरणी सोडलेली असते देवाच्या भरोश्यावर आणि आपला शेतकरी कुटुंबातील जे काही लोक आहेत ते लोक या ठिकाणी जात असतात आणि तिथे राहतात। मात्र ते राहिल्यानंतर आपण पाहिलंय, कालच आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चंद्रभागेच्या ठिकाणी कशा प्रकारे घाण दूषित पाणी झालेले आणि त्या दूषित पाण्यामुळे वेगवेगळ्या लोकांना आजार सुद्धा होऊ लागलेले आहेत आणि चंद्रभागेच्या नदीला पवित्र मानलं जाते। त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्नान केल्याशिवाय देवाचं दर्शन सुद्धा घेऊ नयेत अशा प्रकारचं आहे किंवा घेत नाहीत वारकरी। आणि या सगळ्या लोकांच्या आरोग्याची जर काळजी घ्यायची असेल तर चंद्रभागेचं पाणी हे शुद्ध करून, काहीतरी याच्यावर उपाय काढून, कचरा टाकण्याची व्यवस्थित व्यवस्था करून अगदी तिरुपती सारखं देवस्थान पंढरपूर व्हावं अशी इच्छा सर्वांची महाराष्ट्रामध्ये। ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस पंढरपूरमध्ये त्यांनी हे सगळं काही केलं होतं। आम्ही पंढरपूरला महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील नंबर 1 देवस्थान बनवू, त्याचं वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवू अशा प्रकारचं वचन त्यांनी दिलेलं होतं। मात्र पुढे आता तशा सुविधा सुद्धा झालेल्या दिसत होत्या, परंतु अजून त्या ठिकाणी चंद्रभागा ही प्रदूषितच आहे। चंद्रभागे नदीमध्ये प्रदूषणच वाढलेलं आहे। त्यानंतर पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्न उपयोग करावा प्रस्ताव तयार करावा।
अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनच खर्च करावा. जी शासनाची सुविधा आहेत ही वारकऱ्यांसाठी काही कामाचं नसलं तरी सुद्धा वारकऱ्यांनी हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे.